आजचे सत्कार मूर्ती आदरणीय पांडुरंगजी राऊत, त्यांच्या सुविद्य पत्नी सुभद्रा काकी, माझे सहकारी विनोद तावडे, आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय हरिभाऊ बागडे, आदरणीय संघचालक नाना जाधवजी, आमचे ज्येष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ, या भागातील आमदार श्री राहुल कुल, आमदार अशोक पवार, माझे मित्र श्री विकास रासकर, सर बीबी ठोंबरे, वासुदेव काळे, रमेश थोरात, प्रदीप कंद आणि विशेषतः या इथेनॉलच्या क्षेत्रात आपल्या देशात ही क्रांती करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे प्राच्य आदरणीय प्रमोद चौधरी, उपस्थित सर्व मान्यवर बांधवांना आणि बहिणींना, पांडुरंगजी राऊत यांच्या जीवनाचा आलेख आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विशेषतः एका गरीब परिवारामध्ये जन्म झाला असताना, मोटार रिवाइंडिंगचं काम करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो संस्कार आणि वारसा त्यांच्या वडिलांपासून त्यांना मिळाला, या अनुषंगाने समाजाकरता, देशाकरता, गरीब माणसाकरता, शेतकऱ्यांकरता आपण काही केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी बँकेचं नेतृत्व उत्तमपणे केलं. पण बँक यशस्वीपणे चालवत असतानाच त्यांनी साखर कारखान्याची सुरुवात केली. मला तो काळ आठवतो, त्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. त्यावेळी मुकुंदराव पणशीकर आमचे प्रांत प्रचारक होते आणि मुकुंदरावनी मला एकदा बोलावून सांगितलं की आपले स्वयंसेवक आहेत, उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, साखर कारखाना काढतात आहेत, त्यांना जेवढी मदत करता आली तेवढी जरूर कर. त्यानंतर विशेषतः साखर कारखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लायसन्स राज होतं, त्यामुळे जे सत्तारूढ होते त्याच्या व्यतिरिक्त जे विरोधात होते त्यांना साखर कारखान्याचं लायसन्स मिळण्याची काही शक्यता नव्हती. आमच्यामध्ये सर्वप्रथम मुंडे साहेबांनी हे प्रयत्न करून साखर कारखान्याची स्थापना केली. त्यावेळी जनता पार्टीचं सरकार आलं आणि त्यानंतर त्यांना ते लायसन्स मिळालं. विशेषतः या सगळ्या काळामध्ये नंतर अनेक लोकांनी सहकारी साखर कारखाना नाही काढता आला तर कमीत कमी प्रायव्हेटमध्ये काढावा या भावनेतून कामाची सुरुवात केली. त्या अनेक लोकांपैकी मी पण एक जण होतो. परंतु हे कठीण काम होतं, पण अतिशय सचोटीने पांडुरंगजींच्या नेतृत्वाखाली कारखान्याने उत्तम प्रगती केली, विकास केला आणि आज खऱ्या अर्थाने हा कारखाना यशस्वी झाला, बँकेचं कर्ज वापस केलं, याचा मला अतिशय आनंद आहे. पण थोडासा मनातला आनंद अजून थोडा वेगळ्या कारणाकरता की याच्यामध्ये यशस्वी असणाऱ्या सगळ्याच लोकांचा बद्दल आनंद आणि अभिमान आहे. पण संघाचा स्वयंसेवक असणारा ज्यांनी यात यशस्वी काम केलं, यामुळे याचा विशेष रूपाने जास्त आनंद आहे आणि मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे संघाची विचारधारा जी आहे त्याच्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. संघाचं दुर्भाग्य असं आहे की इमेज वर्सेस रियालिटी अँड ग्राउंड रियालिटी वर्सेस परसेप्शन. आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये संघाचा संस्कार हीच आमची सगळ्यात मोठी पुंजी आहे. संघामध्ये एक गीत आहे, संस्कृतमधलं होतं, जे श्रीभा वर्णेकरांनी केलं होतं. मी जेव्हा द्वितीय वर्षाला होतो तेव्हा ते गीत होतं, मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम. म्हणजे मनामध्ये मी सतत हे स्मरण केलं पाहिजे की समाजाचं हित माझ्या हातून, गरीब माणसाचं हित कशा अर्थाने होईल. आणि पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या अंत्योदयाच्या आर्थिक चिंतनामध्ये सांगितलं आहे की समाजातले जे दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, जे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणांना आपण परमेश्वर मानलं पाहिजे आणि त्याची निरंतर सेवा करत राहिलं पाहिजे. आणि ज्या दिवशी त्यांना रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू
असं पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपल्या सामाजिक आर्थिक चिंतनात अंत्योदयाच्या रूपाने सांगितलं आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय महान विचारक होते आणि डॉक्टर हेडगेवार हे राष्ट्र निर्माते होते. मला स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडींचं एक वाक्य एकदा त्यांच्याशी गप्पा मारत असताना, मी विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना दत्तोपंत बोलता बोलता एक सुंदर वाक्य त्यांनी सांगितलं. बघ नितीन म्हणे, politician thinks about his next election. Every politician thinks about his next election. And every socio-economic reformer जो राष्ट्राच्या पुनर्निर्माणाकरता काम करत असतो तो ही थिंक फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. तो शतकाचा विचार करतो आणि राजकारणी 5 वर्षाचा विचार करतो. हा दोघांमधला फरक आहे. आणि म्हणून या समाजातली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर करायची असेल तर या समाजामध्ये मोठी विषमता आहे. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी 80% लोकसंख्या ही गावात राहत होती. आज 25 ते 30% लोकसंख्या गावं सोडून शहराकडे गेली आहे. पण हे खुशीने गेले नाही आहेत, हे मजबुरीतून गेलेले आहेत. पुणे, मुंबई, नागपूर, चेन्नई, बेंगलोर, दिल्ली, मद्रास, कलकत्ता या शहराची एवढी वाढ होते आहे की त्यातून नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. इकॉनॉमिक इम्बॅलन्स तयार झालेला आहे. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे गावाचा जेवढा विकास झाला पाहिजे तेवढा झाला नाही. आपल्या देशाच्या GDP ग्रोथमध्ये 22 ते 24% कॉन्ट्रीब्युशन हे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे आणि विशेषतः सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन 52 ते 54% आहे. पण ॲग्रिकल्चर आणि अलाइड इंडस्ट्रीमध्ये केवळ हे 11 ते 12% आहे. म्हणजे आज 65% जनता या देशाच्या सकल उत्पन्नामध्ये फक्त 12% कॉन्ट्रीब्युशन करते. त्यामुळे गावाची स्थिती चांगली नाही, शेतकऱ्याची स्थिती चांगली नाही. याकरता अनेक वेळा आंदोलन झाली आणि विशेषतः क्रांती पण झाली. विशेषतः अन्नधान्याच्या बाबतीमध्ये एवढी क्रांती झाली की आज देशामध्ये गहू सरप्लस आहे, तांदूळ सरप्लस आहे, मका सरप्लस आहे, साखर सरप्लस आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहेत, टमाटर संत्र स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. आणि आज आपल्याला हे लक्षात सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपल्या देशामध्ये फक्त तेल बिया जे आहेत, खाद्य तेल, ते आपण इम्पोर्ट करतो 1.5 लाख कोटी रुपयाचं. आणि साखरेची गोडी आपण वाढवतो आहे. आपल्या जगामध्ये ग्लोबल इकॉनॉमी आता आपल्याला आवडो किंवा न आवडो स्वीकारावी लागणार आहे. आणि भाव ठरवणं आता आपल्या हातात नाही आहे, जगाच्या हातात आहे. ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला म्हणून यावर्षी साखर कारखानदारांच्या चेहऱ्यावर हसू आहे. कारण ब्राझीलमध्ये 3-3 हजार एकराचं एकच शेत आहे आणि तिथे साखरेचा भाव मागच्या वर्षामध्ये 22 रुपये किलो होता. आणि भारतामध्ये आपण जी उसाला किंमत देतो त्यातून जर भाव काढला तर तो लक्षात घेता 32 रुपये किलो साखरेला भाव मिळाला पाहिजे. आपल्या देशामध्ये साखरेची जी गरज आहे ती 280 लाख टन आहे आणि आपलं उत्पन्न मागच्या वर्षाचं 340 लाख टन झालं आणि 60 ते 80 लाख टन मागच्या वर्षीचा बॅलन्स होता. म्हणजे आपल्या देशामध्ये एवढी साखर आहे की याच्यावर काय करावं हा प्रश्नच नव्हता. मध्ये एकदा यावर प्रधानमंत्र्यांशी बोलत असताना मी सुचवलं की जे ब्रँडेड स्वीट्स आहेत त्याच्यावर आपण साखरेचा भाव 40 रुपये किलो करू, टॅक्स लावू, आणि जे गरीब लोक साखर खातात ती स्वस्त ठेवू. तर अर्थमंत्रालय म्हणा असं नाही करता येणार. मग खूप चर्चेतून मार्ग निघाला आणि शेवटी मिनिमम प्राईस साखरेची 32 रुपये किलो करावी लागली की 35 रुपयाच्या खाली साखर विकता येणार नाही. पण तरी पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यावेळी आगतिक होऊन अनेक लोकांनी 29 रुपये, 28 रुपये आणि 30 रुपयामध्येही साखर विकली, कारण नाईलाजाने विकावी लागली. हा असा धंदा झाला की 100 रुपयाचा ऊस खरेदी तयार करा आणि 90 रुपयाची साखर विका आणि 10 रुपयाचा घाटा करा, असा धंदा आहे. त्यामुळे साखर कारखाना टिकूच शकत नाही आणि ऊसाचं उत्पादन आपण थांबवू शकत नाही. मध्ये मी एकदा म्हटलं की असंच जर ऊस वाढत राहिलं आणि साखरेचं उत्पादन वाढत राहिलं तर आतापर्यंत कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या करत होते, पण यानंतर साखर कारखान्याचे संचालक आणि ऊस उत्पादक शेतकरी आत्महत्या करतील. तर मला अजित पवार म्हणाले की अहो गडकरी साहेब तुम्ही हे बोलले, मला उद्धव ठाकरे म्हणतात बघा गडकरी काय बोलून राहिले. पुन्हा मी त्यांना समजावून सांगतो
की हे कशी गरज आहे मदत करायची, ते म्हणतात कमी करा उत्पादन. तर मी त्यांना म्हटलं, दादा शेवटी शेतकऱ्याजवळ पर्याय नाही आहे, कारण एकरी जो प्रॉफिट आहे तो गहू तांदूळ आणि बाकी सर्व पिकाच्या तुलनेत ऊसामध्ये सुरक्षाही आहे आणि प्रॉफिट पण आहे. पण त्यामुळे आपल्याला ऊसाचं उत्पन्न वाढत असताना साखरेचं उत्पादन कमी केलं पाहिजे, नाही तर येणाऱ्या काळातलं संकट मोठं होणार आहे. यावर्षी आत्ता हरिभाऊ मला सांगत होते 12 कोटी रुपये त्यांना फायदा झाला. हरिभाऊचा कारखाना विकायला काढला होता बँकेने, आणि त्यावेळी मिश्रा मला बँकेचे अध्यक्ष होते आणि कारखान्यावर हरिभाऊ सही करणार होते. तेव्हा मी त्या मिश्रांना घरी बोलावलं. मी आणि मुकुंदराव हरिभाऊचा कारखाना वाचवण्याकरता शर्तीचे प्रयत्न करत होतो, आणि माझ्याकडे वरती त्या मिश्राला बोलावलं. म्हटलं, बघा मिश्रा, तुमने अगर हरिभाऊ का कारखाना अगर आज जब्त किया और अगर ऑक्शन किया तो तुमको गो हत्या का पातक लगेगा, ये याद रखना. म्हटलं मेरी जबान आहे. हरिभाऊ त्या संकटातून वाचले आणि आज त्यांनी यशस्वीपणे कारखाना चालवला. 12 कोटी रुपये फायदा झाला. मलाही पण यावर्षी, मी विदर्भात 3 कारखाने चालवतो, आम्हालाही यावर्षी फायदा झाला. पण हा क्षणिक आहे. असाच जर ऊस वाढत राहिला आणि साखरेचं उत्पादन वाढत राहिलं तर एखाद्या वेळी अडचण येऊ शकते. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी शेतकरी जसा अन्नदाता आहे तसं आर्थिकदृष्ट्या आज सगळ्यात मोठी जागा कुठे असेल ती आहे ऊर्जेच्या क्षेत्रात. आज जगामध्ये जे काही सुरू आहे, ग्लोबल इकॉनॉमीमध्ये 3 गोष्टींची चर्चा आहे. एक आहे फूड, दुसरा आहे फर्टिलायझर आणि तिसरा आहे फ्युएल. सगळीकडे हे फिरून राहिलेलं आहे. आणि म्हणून फ्युएलच्या क्षेत्रामध्ये आपला देश हा 10 लाख कोटी रुपयेचं पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करतो आहे. आणि अशीच जर रिक्वायरमेंट सुरू राहिली तर येणाऱ्या 2025 पर्यंत आपण 25 लाख कोटी रुपये देशाच्या बाहेर जाणार आहे. या ठिकाणी मला विशेष रूपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सरसंघचालक सुदर्शनजींची आठवण होती. आणि त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी मी त्यांच्याकडे नेहमी जायचो आणि ते बायोफ्युएल, बायो एनर्जीवर बोलायचे. स्वतः इंजिनियर होते, हुशार ग्रॅज्युएट होते. परंतु आउट ऑफ बॉक्स कोणी जर काही सांगितलं तर त्याला कोणी गंभीरतेने, लोकांचा विश्वासच नाही बसत. म्हणजे सुदर्शनजी एवढं सांगत होते, बाहेरचं सोडा पण संघातल्याही लोकांनी त्यांच्या त्या बोलण्याला त्यावेळी सिरियसली घेतल्याकडे त्यांना वाटलं हे कसं शक्य होईल. आणि मला याची जाणीव झाली. एकदा मी जेवायला बसलो असताना माझ्या पत्नीने मला प्रश्न विचारला की तुम्ही पाण्यातून हायड्रोजन तयार होईल, हायड्रोजनवरून गाडी तयार होईल आणि गाडी चालेल आणि देशामध्ये नवीन इंधन तयार होईल, तुम्ही बोलता हे कसं शक्य आहे? तुम्ही जे बोलता त्याच्यावर माझाच विश्वास नाही तर लोकांचा विश्वास कसा बसणार आहे? ते ऐकल्यावर मला लक्षात आलं की आपल्यामध्ये आणि जनतेत खूप अंतर आहे. कारण आउट ऑफ बॉक्स थिंकिंग जर असेल तर ते जनता सहसा स्वीकारत नाही. आणि त्यामुळे मी स्वतः मग हायड्रोजनवर चालणारी गाडी आणली, ते भरला हायड्रोजन आणि ती फिरवली की लोकांना हे पटत. ती गाडी एवढी चांगली आहे, दिल्लीत माझ्याकडे आहे की मर्सिडीजपेक्षा चांगली आहे, पण होत नाही आणि आवाजही येत नाही. आणि मग आता येणाऱ्या काळामध्ये ग्रीन हायड्रोजनवर गाडी चालू शकते, लोकांनी विश्वास ठेवा म्हणून गाडी आणली. तसं या क्षेत्रामध्ये आपल्याला हे जे इम्पोर्ट आहे ते खरं म्हणजे प्रदूषण निर्माण करणार आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस हे सगळे हजार्डस आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस हा विचार जो आहे हा स्वदेशी आणि स्वावलंबन या विचारात बसणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय जो आहे पांडुरंगजी, की जो राष्ट्रवाद आपल्या विचाराचा आत्मा आहे की राष्ट्र सर्वेपरी, राष्ट्रवाद, गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट आणि अंत्योदय, याच्यामधला जो राष्ट्रवाद आपल्या सगळ्यांच्या कार्याचा, आपल्या विचाराचा, आपल्या प्रेरणेचा आत्मा आहे, त्यातला इकॉनॉमिक नॅशनलिझम, आर्थिक राष्ट्रवाद हाच आहे की भारताला लागणारं इम्पोर्ट कमी झालं पाहिजे, एक्सपोर्ट वाढलं पाहिजे
आणि जे गोरगरीब शेतकरी आहे, गाव आहे, त्यांच्यापर्यंत हा सगळा पैसा पोहोचून गावं, शेतकरी, गाव, गरीब, मजदूर आणि शेतकरी सुखी, समृद्ध आणि संपन्न झाला पाहिजे. हाच आर्थिक राष्ट्रवादाचा आधार आहे. आणि म्हणून हे जर करायचं असेल तर तुम्ही ज्या रीतीने आज काम केलं, मला खूप आनंद झाला की तुम्ही आज CNG प्रकल्पही सुरू केला. देशातला पहिला ट्रॅक्टर CNG वर मी माझा कन्वर्ट केला. 1 लाख रुपये वर्षाची बचत आहे. आणि मी आत्ता चौधरी साहेबांनी तुम्हाला 75 वर्ष पूर्ण करून 75 किट दिलेल्या आहे. तुम्ही आता या सगळ्या रस्त्यावर पेट्रोल पंप टाका, डिझेल पंप टाका, कारण काही त्या गाड्या आहेत, आणि तुम्हाला CNGचा पंप टाका. आणि या CNGमध्ये आता याच्यात पुढे बायो LNG करता आलं, कारण CNGचं ट्रान्सपोर्ट करणं खूप कठीण आहे. कारण हे एका याच्यामध्ये 3 टनापेक्षा जास्त जात नाही, कारण त्या कास्केट वजनी आहेत. तर चौधरी साहेब आहेत आपल्याबरोबर. CNGचं कन्व्हर्शन बायो LNGमध्ये केलं तर ट्रान्सपोर्ट करणं शक्य होईल. आणि आता याच्यावर मी स्वतः नागपुरात पंप CNGचा सुरू केला, LNGचा सुरू केला. याचा ॲव्हरेज चांगला आहे. आणि आता LNGचा ट्रकही येणार आहे. इसारच्या याच्यातला त्या प्रशांत रुयाचा भाऊ आहे, त्यांनी गुजरातमध्ये मी तो ट्रकही त्यांना परवानग्या मिळवून दिल्या, आता लॉन्च होणार आहे. त्यामुळे एकावेळी तो 1400 किलोमीटर चालणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल डिझेलपासून मुक्ती देऊन, प्रदूषणापासून मुक्ती देऊन, डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड्स एनर्जी आणि पॉवर सेक्टरकडे करण्याची आवश्यकता आहे. त्याचं तुम्ही चांगलं उदाहरण प्रस्तुत केलं. शेतकरी हे अन्नदाता आहे, पण अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता बनला पाहिजे, याची ही सुरुवात आहे. आणि ऊर्जादाता बनल्याशिवाय आपलं जीवन बदलणार नाही. आणि मग हे 10 लाख कोटी रुपये जे इम्पोर्टमध्ये चालले आहेत, ते 5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांमध्ये देण्याकरता इथेनॉलचा पर्याय समोर आला. शुगरकेन ज्यूसपासून आता इथेनॉल तयार होतं, मोलॅसेसपासून होतं, BAV मोलॅसेसपासून होतं. आणि आता स्पेंट वॉशपासून जो एक बॉयलर आहे तो जाळल्यावर पोटॅश तयार होतं. आपल्या देशात आपण पोटॅश इम्पोर्ट करतो. आता RCF 30 रुपये किलोनी पोटॅश खरेदी करायचा कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इम्पोर्ट कमी करायचं असल्यामुळे इथेनॉलची इकॉनॉमी वाढवावी लागेल. आता यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा इथेनॉलची इकॉनॉमी वाढवायची तेव्हा लोक म्हणतात इथेनॉल कोण घेणार, गॅरंटी आहे का, काय होईल. तर सध्या देशामध्ये 450 करोड लिटर इथेनॉल तयार होतं. आणि ज्यावेळी आपण यावर्षी पण मला नाही वाटत 500 कोटी लिटरपेक्षा जास्त जाईल. त्यामुळे जेव्हा 20% पेट्रोलमध्ये टाकू तेव्हा आपल्या देशाला 1000 करोड लिटर इथेनॉल लागेल. म्हणजे आज आहे त्याच्या दुप्पट लागेल. आणि त्यामुळे आता भारत सरकारमध्ये आम्ही खरं म्हणजे याच्याही करता पुष्कळ संघर्ष करावा लागला. फूड ग्रेनपासून, मक्यापासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिलेली आहे. आणि आता तर प्राच्या मार्गदर्शनाखाली आसाममध्ये बांबूपासून पण 2nd जनरेशन इथेनॉल तयार झालं. आणि आताच त्यांनी सांगितलं की आपल्या बगासपासून राईस स्ट्रॉ, परळी, जे आपल्याकडे पंजाब हरियाणात जाळतात, त्याच्यामुळे दिल्लीत प्रदूषण होतं, ती फुकट अवेलेबल आहे. तर साहेबांनी, इंडियन ऑइलचे चेअरमन आहेत वैद्य साहेब आणि रामकुमार, त्यांना येऊन मी सतत मागे लागतो. त्यांनी पानिपतमध्ये नवीन रिफायनरी सुरू करतात आहेत, ज्यात राईस स्ट्रॉपासून म्हणजे या तणसापासून, परळीपासून 1 लाख लिटर इथेनॉल आणि 150 टन बिटुमेन पर डे तयार होणार आहे, डांबर. आणि मी वैद्य साहेबांना सांगितलं की तुम्ही जेवढं बिटुमेन तयार कराल, मी दरवर्षी 5 लाख कोटी रुपयाचे रोड बांधतो. तुम्ही जेवढं बिटुमेन तयार कराल तेवढा बिटुमेनचा ऑर्डर मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही बनवा. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास तयार करणं आणि बायोमासचा उपयोग करून इथेनॉल आणि बिटुमेन तयार करणं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आता चौधरी साहेबांनी सांगितलं, आणि हे आमच्या सगळ्यांची इच्छा होती की मध्ये स्पाइस जेटचं एक विमान डेहराडूनवरून दिल्लीला आम्ही बायोफ्युएलवर आणलं. विमानच नव्हतं मिळत, तुम्हाला टाटाचं मिळालं, चांगलं झालं. तर मी स्पाइस जेटचं विमान आणायचं आम्ही ठरवलं. तर अजय सिंग म्हणून स्पाइस जेटचा मालक आहेत, माझे मित्र आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्हाला विमान लाना है. तो त्यांनी मला प्रश्न विचारला, नितिन जी मेरा विमान अगर बिगड़ गया तो कौन जिम्मेदार होगा. मैंने बोला तू जिम्मेदार होगा.
मैंने बोला 10 काम तेरे किए, कोई माल पानी लिया नहीं है, एक विमान बिगड़ गया तो मेरे नाम पे लगा देना और लाव उसको. आणि आम्ही स्वागताला गेलो होतो एअरपोर्टवर आणि पहिल्यांदी आपण डेहराडूनवरून दिल्लीला विमान आलं. त्यानंतर 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला एअरफोर्सचे हेलिकॉप्टर, फायटर जेट हे सगळे बायोफ्युएलवर चालले. आणि आज मला चौधरी साहेबांनी सांगितलं, मला मनापासून आनंद झाला आणि रतन टाटांनी त्यांना याच्यात सहकार्य केलं की आता इथेनॉलपासून तयार होणारं बहुतेक बिटेनॉल ना, जे नाही कोणता फ्युएल जे बिटेनॉल ते आता त्याच्यावर विमान चालणार आहे. हे जर आधीच 3 वर्ष आधी झालं असतं तर किंगफिशरही बंद झाली नसती आणि जेट एअरवेजही बंद झाली नसती. आज शेतकऱ्याच्या याच्यावर विमान चालणार आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा आता मी निर्णय घेतलेला तो म्हणजे आपली स्कूटर, ऑटो रिक्षा आणि कार जी पेट्रोलवर चालते ती पुढल्या महिन्यात 2 महिन्यात मार्केटमध्ये सगळे व्हेकल येणार आहेत फ्लेक्स इंजिनचे. फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा आहे की 100% पेट्रोल किंवा 100% बायो इथेनॉल. आणि यावरचे आता इथेनॉलचे पंप प्रत्येक कारखान्याने टाकावे. कर्मचाऱ्यांना हिरो, बजाज आणि TVSच्या बाईक आता या फ्लेक्स इंजिनच्या तयार झालेल्या आहेत. ऑटो रिक्षा तयार झालेल्या आहेत. पुण्यात 3 पंप इथेनॉलचे इंडियन ऑइलने सुरू केलेले आहे. आणि टोयोटो कंपनीने इथं त्यांची एक केम्ब्री नावाची गाडी होती, त्याच्यामध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक 60% पेट्रोलवर आणि त्यातूनच 40% वीज तयार करून चालायची. आता त्यांनी नवीन गाडी तयार केलेली आहे की ती गाडी जी आहे ती 60% 100% इथेनॉलवर आणि त्यातून 40% वीज तयार होईल त्याच्यावर चालणार आहे. टोयोटोच्या गाड्या पुढच्या महिन्यात ते लॉन्च करणार आहे. तेव्हा आता तुम्ही जेवढे शेतकरी आहात त्यांना हात जोडून विनंती आहे की यानंतर पेट्रोल डिझेलची गाडी, स्कूटर, बाईक विकत घेऊ नका. घ्यायची असेल तर इलेक्ट्रिकची घ्या, घ्यायची असेल तर इथेनॉलवरची घ्या, फ्लेक्स इंजिनची घ्या, घ्यायची असेल तर ग्रीन हायड्रोजनची घ्या. स्वदेशी आणि स्वावलंबन, इकॉनॉमिक नॅशनलिझम हाच आहे जे गांधीजींनी सांगितलं होतं की विदेशी वस्त्रांची होळी केली, तेच हे आहे. आणि हाच संघाचा विचार आहे की आपल्या शेतकऱ्याला समृद्ध करायचा आहे. आणि म्हणून फ्लेक्स इंजिनला प्रोत्साहन दिलं पाहिजे, इथेनॉलचे पंप सुरू झाले पाहिजे. त्यातली अजून एक अडचण होती, यातलं मी जे बोलतो ते सगळं अधिकृतपणे याकरता समजा की मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. हे सगळ्या ऑटोमोबाईलचे कायदे कानून करण्याचं काम माझ्याकडेच आहे. प्रेमाने केलं तर ठीक आहे, नाही तर कसं करून घ्यायचं ते मला माहिती आहे. मी पूर्ण येणार आहे, लक्षात ठेवा तुम्ही. मला सुझुकी, हुंडाई, टोयोटो सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि ब्राझील, कॅनडा आणि USA मध्ये ऑलरेडी आहे. मी स्वतः बजाजची स्कूटर लॉन्च केली आहे, TVSची स्कूटर लॉन्च केली आहे, मोटरसायकल लॉन्च केली आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. आणि त्याकरता इथेनॉलचे आणि CNGचे पंप सुरू झाले पाहिजे. शेतकऱ्याचं इंधन ज्याच्यामुळे गावात रोजगार निर्माण होणार आहे आणि खऱ्या अर्थाने गावं आणि शेतकरी समृद्ध होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट होती की इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू कमी आहे, त्यामुळे इथेनॉलचा ॲव्हरेज कमी आणि पेट्रोलचं जास्त, म्हणून ऑटोमोबाईल कंपनी तक्रार करत होत्या. एकदा मी ते बघितलं, रशियामध्ये काही सायंटिस्टनी ते केलं होतं. मी त्यांना बोलवलं, इथे प्रयोग केले आणि इंडियन ऑइलचे चेअरमन वैद्यसाहेब आणि फरीदाबादचे त्यांचे डायरेक्टर रिसर्च लॅबॉरेटरीचे रामकुमार त्यांची भेट करून दिली माझ्या घरी. आणि पुरी साहेबांनाही बोलवलं, पेट्रोलियम मंत्र्यांना. तर ते मला म्हणाले की सर ये डिफिकल्ट लगता है. म्हटलं प्रयोग करके तो देखो, गाजर की पुंगी है, बजाओ, नहीं बजी तो खा लो. ते म्हणे हम प्रयोग करके देखते. आणि त्यांनी एक मशीन आणलं होतं, माझ्यापेक्षा चौधरी साहेबांना जास्त चांगलं माहिती आहे. आणि त्या मशीनमधून त्यांनी इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू पेट्रोलच्या बरोबर करून दिली. म्हणजे आता 1 लिटरमध्ये जेवढं पेट्रोलमध्ये ॲव्हरेज मिळेल तेवढंच इथेनॉलमध्ये मिळणार आहे. आणि आता भारत सरकारने ते स्वीकारलं आहे आणि भारत सरकारने त्याला, इंडियन ऑइलने त्याला सर्टिफाय केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथेनॉलची कमी नाही आहे. आणि मधल्या काळामध्ये माझी चौधरी साहेबांना विनंती आहे, मी अतुलला किर्लोस्करांना फोन केला होता, तुम्ही थोडं मागे लागा की हे जे जनरेटर सेट आहे
हे 2000 करोड लिटर डिझेल वापरतात. जनरेटर सेट हे इथेनॉलवर चालले पाहिजे, कारण डिझेलचा भाव 110 रुपये, पेट्रोलचा 120 रुपये आणि इथेनॉलचा 60 रुपये, आणि कॅलरिक व्हॅल्यू तेवढीच, आणि शेतकऱ्यांना फायदा होणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी 6 ते 8 हजार कोटी लिटर इथेनॉलची गरज आहे. म्हणजे आज ज्याच्या आहे त्याच्या 10 पटीने जास्त प्रोडक्शनची गरज आहे. तुम्ही किती दम लावला हरिभाऊ सगळ्यांनी तरी एवढं करण्याची ताकद नाही. तेव्हा चिंता करू नका, साखरेचं उत्पादन कमी करा आणि शुगर केन ज्यूस टू इथेनॉल, सायरप टू इथेनॉल, मोलायसेस टू इथेनॉल, साखरेचं कन्व्हर्शन बायोफ्युएल म्हणजे इथेनॉलमध्ये करा, तरच शेतकरी वाचेल आणि कारखाना वाचेल. नाही तर साखरेची गोडी तुमच्याकरता, लोकांकरता गोडी तुम्हाला कडू लागल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट खरी आहे. मला विश्वास आहे की पांडुरंगजींनी या सगळ्या याच्यामध्ये पुढाकार घेतला, या भागाच्या विकासामध्ये भर झाली, आणि असे जेव्हा प्रकल्प यशस्वी होतील त्यातूनच कृषी विकासाचा दर जो 11% आहे तो 20%वर न्यायचा आहे. मी अजून 2 विनंती करणार आहे पांडुरंगजींना की एक, जलसंवर्धनाचं काम हातात घ्या. परवा आपण कदमचा सत्कार केला, त्या अकोला ते अमरावती रस्त्यावरच पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे. तिथे 8,500 एकर जमीन आहे. मी त्या रस्त्याचं काम करत असताना पंजाबराव कृषी विद्यापीठाला 36 तलाव बांधून दिले. ती जमीन पाण्याखाली आली 8,000 एकर, 22,000 विहिरी चार्ज झाल्या. त्या बोरगाव मंजूमध्ये व्हेटरनरी युनिव्हर्सिटी आहे, त्यांना 20 तलाव बांधून दिले, आणि यांनी पण काम केलं. कदम आणि बाकी सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनी तिथे काम केलं. अकोल्यात शेतकरी आत्महत्या करतात. तो मंत्र हा होता की धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, आणि शेतातलं पाणी शेतात. 4 होणार नाही, 75,000 करायचे आहेत. मी काल अकोल्यावरून हेलिकॉप्टरनी येत होतो. मला खूप आनंद आला की पहाडावर शेतकऱ्यांनी शेततळे बांधले आणि त्यात पाणी साठवून त्यांनी शेती केली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जलसंवर्धनाला महत्त्व द्या. आणि दुसरी माझी विनंती चौधरी साहेबांना आणि तुम्हाला आहे की यानंतर भविष्यातलं फ्युएल आहे ग्रीन हायड्रोजन. ब्लॅक हायड्रोजन कोळशापासून तयार होतो, ब्राऊन हायड्रोजन पेट्रोलियमपासून तयार होतो, आणि ग्रीन हायड्रोजन हा बायोमासपासून आणि पाण्यापासून तयार होतो. तुमच्याकडे साखर कारखान्याचा वेस्ट वॉटर असेलच, ते चौधरी साहेबांनी आता याच्यावर टेक्नॉलॉजी दिली पाहिजे. ते पाणी शुद्ध करून जेवढं तुमचा कारखाना आहे त्याच्यावर रूफटॉप सोलर लावून, कारण ग्रीन हायड्रोजनमध्ये 70% किंमत विजेची आहे. ती 20 तुम्हाला 2 रुपये 20 पैसे 30 पैसे युनिट मिळेल, आणि पाणी फुकट आहे. आणि त्यात इलेक्ट्रोलायझर 1 करोड 10 लाखाचा. आत्ताच मी बंगलोरला एका फॅक्टरीचं उद्घाटन केलं, पूर्ण अमेरिकेत एक्सपोर्ट होऊन झाला. ते इलेक्ट्रोलायझर घ्या आणि जनरेटर सेट इथेनॉलचा घ्या, आणि त्याच्यावर तो जो जे आपण त्याच्यात ग्रीन हायड्रोजन तयार होईल इलेक्ट्रोलायझरचा उपयोग करून, त्याला प्रेशराईज करावं लागतं 500 बारपर्यंत. तर ते जनरेटर सेट जर इथेनॉलचा असेल तर 3-4-5 कोटीमध्ये ग्रीन हायड्रोजन तयार होईल, आणि पलीकडल्या काळामध्ये बॉयलरमध्ये कोळसा, पेट्रोल, डिझेल काही वापरायची गरज नाही. विमानं, गाडी, ट्रक, बसेस हे सगळ्या हायड्रोजनवर चालणार आहे. आणि पाण्यातून आणि बायोमासमधून निघणारा हायड्रोजन, आपण 3,000 कोटी रुपयाचं हायड्रोजन मिशन सुरू केलेलं आहे. आणि आपण ऊर्जेला आयात करणारा नाही तर ऊर्जेला निर्यात करणारा देश व्हायचा आहे, तेव्हाच आत्मनिर्भर भारत बनणार. मला नक्की विश्वास आहे की याही कामामध्ये तुम्ही नक्कीच पुढाकार घ्या. खूप आनंद झाला की एका उत्तम समर्पित स्वयंसेवकांनी कृषी क्षेत्रामध्ये देखील यश संपादन केलं, याचा आनंद आहे. तसा आपण याच्यात कुठे आपण लोक डिस्क्रिमिनेशन नाही करत. आपल्यावर हा संस्कार आहे की विकासाच्या कामामध्ये, चांगल्या कामामध्ये जात, पंथ, धर्म, भाषेच्या आधारावर आणि राजकारणावर भेदभाव नाही करायचा. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणांनी मोठा आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स, पक्ष याचा विचार न करता जे चांगलं आहे ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते वाईट आहे. चांगल्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे.
याकरता संस्कार चांगले केले पाहिजे, माणूस घडवला पाहिजे आणि आर्थिक विकास करून मातृभूमीला समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली केलं पाहिजे. आणि एवढंच नाही तर या देशाला जगातली नंबर 1ची आर्थिक महाशक्ती बनवली पाहिजे. हा संघ स्वयंसेवकाच्या जीवनामध्ये असणारा विचार आहे. आणि तीच विचाराची प्रेरणा घेऊन तुम्ही या कृषी क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं आणि याच प्रक्रियेतून विवेकानंदांची भविष्यवाणी जी आहे ती सिद्ध होणार आहे. त्यांनी सांगितलं होतं की 18वं शतक जे होतं ते सगळीकडे मुघल सल्तनतचा बोलबाला होता. 19वं शतक जेव्हा आलं तेव्हा सगळीकडे इंग्रजांचा युनियन जॅक फडकत होता. आणि जेव्हा 20वं शतक आलं तेव्हा अमेरिका एक सुपर इकॉनॉमिक पॉवर म्हणून जगासमोर आली. पण 21वी सदी जो आहे, 21वं शतक जे आहे ते भारताचं आहे, हिंदुस्थानचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे. आणि संघाने दिलेल्या संस्काराच्या भरोशावरच काम करत करत जेव्हा असंख्य लाखो कार्यकर्ते सगळे लोक जेव्हा काम करतील तेव्हा भारत विश्वगुरू बनल्याशिवाय राहणार नाही आणि जगातली नंबर 1ची आर्थिक महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही, गावं समृद्ध संपन्न होतील, गावात चांगल्या शाळा येतील, चांगले दवाखाने येतील, चांगले रस्ते बनतील आणि पुन्हा एकदा लोक पुणे मुंबई सोडून पुन्हा एकदा गावाकडे येतील. इस्रायलसारखी परिस्थिती आपल्या देशात निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने हा देश सुजलाम सुफलाम होईल. हे स्वप्न जे पूर्ण करायचं आहे त्यातला काही ना काही भाग तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही उचलून हा चमत्कार करून दाखवला, चांगलं कार्य करून दाखवलं. या भागातल्या इकॉनॉमीला, ग्रोथ रेटला प्रोत्साहन दिलं, तरुणांना रोजगार दिला आणि हा म्हैसोबा कारखान्याचा हा प्रयोग यशस्वी केला. याबद्दल निश्चितपणे मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि एक स्वयंसेवक म्हणून विशेष आनंद व्यक्त करतो की आपल्या माणसांनी हे केलं. याचा आनंद थोडा बाकीच्यांचाही आनंद आहेच, पण तुम्ही केला याचा 1% जास्त आहे. हरिभाऊ, तुम्ही, मी, गोपीनाथराव, आपण सगळ्यांनी मोठ्या अडचणीच्या काळात त्यावेळी हे सुरू केलं होतं. पण येणाऱ्या काळामध्ये आपला हा यशस्वी प्रयोग नक्कीच अनेक कार्यकर्त्यांना, समाजाला प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करून तुम्हाला दीर्घायुष्य मिळो हीच म्हसोबाच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जगदीश कदम यांचं मनापासून अभिनंदन, कारण त्यांनी यावेळी विश्व रेकॉर्ड केला, 75 किलोमीटर रोड बनवला. आणि मी आता या वर्षात 5 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आमच्या मिनिस्ट्रीत झाले. त्याचं श्रेय मला नाही आहे. खरं म्हणजे श्रेय मला मिळतं, पण त्याकरता काम करणारे इंजिनियर्स, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर्स रात्रंदिवस काम करतात, त्यांच्या टीमला आहे. आणि म्हणून जगदीश कदमनी फार मोठं चांगलं काम केलं. तोही आपल्या परिवारातला, विचार परिवारातला आहे आणि म्हणून त्यांनी हे काम केलं, याचाही आनंद खूप आहे. मी जगदीशचंही मनापासून अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद, नमस्कार. मला ARIचा कार्यक्रम आहे म्हणून जायचं होतं, पण आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. आपण जरूर थांबा, इथे सगळ्यांचं भाषणं होतील. मला तो कार्यक्रम इंटरनॅशनल कार्यक्रम आहे म्हणून तिथे जायचं आहे, तरी आपण मला माफ करावं. खूप खूप धन्यवाद.